केलेले आता आपण ते घेत नाही आहोत. विजेचं बिल घेत नाही ते आपण रद्दच केलेले आता आपण ते घेत नाही आहोत. आणि पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की टीओडी हा डिमांड सेटचा टूल आहे. डिमांड मॅनेजमेंट करण्याकरता हा टूल आपण तयार केला आहे. विजेची उपलब्धता जेव्हा जास्त असते आपल्याकडे त्यावेळी आपण टीओडी लावत नाही. जेव्हा विजेची उपलब्धता कमी असते त्याच वेळेस तो टीओडी लागतो. आणि शेवटी आपल्याला अल्टिमेटली मी जे सांगितलं की याच्या सगळ्याच्या मागचं गणित काय आहे. गणित हेच आहे की जो सामान्य ग्राहक आहे या सामान्य ग्राहकावर कमीत कमी बोजा आला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे महाराष्ट्रामध्ये आत्ता जी काही इन्व्हेस्टमेंट आपण सोलरमध्ये आणि रिन्युएबलमध्ये केली आहे साधारणपणे 2029-30 मध्ये आपण 22 पासून मोठ्या प्रमाणात हे सुरू केलं. 29-30 मध्ये महाराष्ट्र असं राज्य असेल की 22 साली आपल्याकडे रिन्युएबल आपल्या एकूण जी काही वीज आहे त्यामध्ये 15% रिन्युएबल होतं आणि बाकी सगळं फॉसिल आणि इतर आपलं हे होतं ते आता आपण 38,000 मेगावॅट आपली तयार होते. त्यामुळे 2029-30 मध्ये आपली 52% वीज ही रिन्युएबलमधून येणार आहे. तेवढं इन्व्हेस्टमेंट आपलं सुरू आहे आणि ते दरवर्षी आता होत आपण 52%वर त्या ठिकाणी पोहोचतो आहोत. आता यातला जो महत्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे टीओडीच्या संदर्भात जसं मी आपल्याला सांगितलं आता बॅटरी कारण आम्ही स्वतः MSEDCL म्हणून मोठ्या प्रमाणात बॅटरी स्टोरेज तयार करतो. आम्ही बॅटरी स्टोरेजचं आमचं जे काही टार्गेट ठेवलं आहे ते ठेवलं आहे या ठिकाणी 1,00,000 मेगावॅट अवरचं 1,00,000 मेगावॅट अवरचं आम्ही ठेवलं कारण भविष्य हेच आहे. आणि आता रोजच याच्यामध्ये मी असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की आता बॅटरीचे भाव कमी झाले आहेत. त्याची टेक्नॉलॉजी बदलली आहे आणि आपण जर माझ्यासोबत बसलात तर मी आजच आपल्याला सांगतो की बॅटरीत इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही ओव्हरऑल जास्त पैसे कमवाल. बिना बॅटरीचे आज तुम्ही जे पैसे कमवताय ना त्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही बॅटरीत इन्व्हेस्टमेंट करून कमवाल. कारण एकच उदाहरण आपल्याला सांगतो आता डेटा सेंटर्स येणार आहे. डेटा सेंटर्सला ग्रीन पॉवर हवी आहे. त्यांना जर आपण 24 आवर्स ट्रेसेबल ग्रीन पॉवर दिली तर काही रेट द्यायला तयार आहे. त्यामुळे आज जर आपण बॅटरी स्टोरेजेस तयार केले तर ही सगळी जी पॉवर आहे ही पूर्णपणे कन्झ्युमेबल म्हणजे आपण जर आपली ट्रॅजेक्टरी बघितली तर पुढच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पॉवरची खपत आहे आणि ती ग्रीन पॉवर आपल्याला हवी. म्हणून मी आपल्याला ॲडवाईस करीन आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांना ॲडवाईस करीन वाटल्यास आवश्यक असेल तर ही ऑफिशियल बैठक बाजूला असू द्या पण एकदा समजून घेण्याकरता माझ्यासोबत बसा. मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवतो की आजही बॅटरी स्टोरेजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला अधिक पैसे मिळतात. टीओडीचा प्रॉब्लेम तुमचा परमनंट सॉल्व्ह होतो आणि जो काही सामान्य ग्राहकावर बोजा पडतोय तो बोजा देखील त्या ठिकाणी पडणार नाही. त्यामुळे आत्ता तरी टीओडीची भूमिका जी घेतलेली आहे ती सामान्य ग्राहकाला डोळ्यासमोर ठेवून घेतलेली आहे. याच्यात जर अजून काही कोणी सोल्युशन सांगितलं की ज्यातनं सामान्य ग्राहकाचा फायदा होतोय जरूर विचार करू. आपला काही त्याच्यात प्रेस्टिज इश्यू नाहीये. आपलं शेवटी जो काही आपला प्रयत्न आहे तो एवढाच आहे की सामान्य ग्राहकाला फायदा आला हवा. जसं मगाशी त्या एका इंडस्ट्रीचं सांगितलं त्या इंडस्ट्रीला जो फायदा तो त्या इंडस्ट्रीलाच नाही सगळ्या इंडस्ट्रीला मिळत होता. पण का मिळत होता याचं कारण कॅल्क्युलेशनची चूक होती. म्हणजे त्याला तर फायदा मिळाला असता पण वर्षभराने सामान्य ग्राहकाचं बिल 1.5 पटीने वाढलं असतं. कारण तुम्ही एकच एंट्री 2 ठिकाणी पकडली होती. 40,000चा फायदा इकडे दाखवला होता आणि इकडे दाखवला होता. आता 40,000 कोटीचा जो फायदा स्वस्त वीज आपण खरेदी केल्यामुळे आपल्याला जो मिळतोय तो जर आपण 80,000 कोटी पकडला तर उद्या ज्यावेळेस ट्रूइंग अप होईल त्यावेळेस त्याची वसुली कोणाकडनं होईल. ती वसुली सामान्य ग्राहकाकडनं होईल. हे आपण MERCच्या लक्षात आणून दिलं म्हणून त्यांनी ते रद्द केलं. त्यामुळे त्याच्यामध्ये जो त्यांना मुनाफा मिळाला पाहिजे त्यातलं आपण बाहेर नाही पडलो. चुकीच्या आकडेवारीच्या आधारावर तो निर्णय MERCने घेतलाय. पण मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांसोबत स्पेसिफिकली टीओडी आणि ग्रीड सपोर्ट चार्ज या संदर्भातली एक बैठक आणि आपल्याला माहिती आहे की आपण शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेत नाही ते आपण रद्दच केलेलं आता आपण ते घेत नाही आहोत आणि सौर पंपवाल्यांना तर विजेच्या बिलाचा काही प्रश्नच नाहीये. त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्यांचं पाणी खोलवर गेलेलं आहे त्यांनाही बुस्टर पंपाच्या माध्यमातून किंवा अधिक क्षमतेचा पंप त्यालाही सबसिडी आपण दिलेली आहे त्याच्या माध्यमातून त्यांनाही दिलासा देण्यात येईल. अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामधले काही जिल्हे असे आहेत उदाहरणादाखल अहिल्यानगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल कृषी विजेच्या संदर्भात सर्वात जास्त कन्झम्पशनचे जिल्हे आहेत आणि जी वस्तुस्थिती त्यांनी सांगितली ती खरी आहे की त्याचं जर आपण कन्झम्पशन बघितलं तर जवळपास विदर्भाच्या कन्झम्पशन एवढं कन्झम्पशन आहे. पण आता तो प्रश्न हळूहळू बच्चू याकरता संपतोय की सगळंच आपण सौर ऊर्जीकरण करतोय
आणि फॉर्च्युनेटली या सौर ऊर्जीकरणामध्येही सगळ्यात जास्त कन्झ्युम करणारा जो अहिल्यानगर जिल्हा आहे हा जिल्हा खूप पुढे आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जीकरण झालंय आणि तसंच संभाजीनगर जिल्हा जो आहे तोही याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढे आहे. त्यामुळे आता तो जो आपला नेहमीचा प्रश्न होता की सगळी सबसिडी तुम्ही 2 जिल्ह्यांना देऊन टाकता, आता तो सबसिडीचा प्रश्न आता जो की आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9 रुपये 30 पैसे, तेलंगणा 9 रुपये 20 पैसे, मध्य प्रदेश 8 रुपये 27 पैसे, महाराष्ट्र 8 रुपये 19 पैसे, उत्तर प्रदेश 8 रुपये 15 पैसे, गुजरात आपल्यापेक्षा आता कमी आहे, तो 7 रुपये 87 पैसे. पण आता आपण दरवर्षी, कारण आपला आता मल्टी इयर टॅरिफ झालेला आहे, मल्टी इयर टॅरिफ मध्ये दरवर्षी 2030 पर्यंतचं टॅरिफ आता आपलं फायनल झालंय. आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील? 29-30 मध्ये अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7 रुपये 43 पैसे, जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार, जे गेल्या 20 वर्षातला वाढीचा कल आहे त्यानुसार ते 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7 रुपये 43 पैसे MERCने आता फिक्स केलाय. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू. आजही जे आपल्याला सांगितलं जात आहे, एक जर गुजरात सोडला तर बाकी सगळ्या राज्यांपेक्षा आजही आपण कमी आहोत आणि 2च वर्षामध्ये आपण गुजरातपेक्षा कमी जाऊ. 2 वर्षानंतर जे टॅरिफ आपल्याला दिलेलं आहे ते आपलं गुजरातपेक्षा कमी होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सातत्याने सांगितलं जातं की महाराष्ट्रातलं टॅरिफ हाय आहे, मला आपल्याला सांगायचं आहे की जर महाराष्ट्रातलं टॅरिफ हाय असतं, आपल्याला आश्चर्य वाटेल. आपल्याकडे उद्योगांमध्ये विजेचा वापर हा प्रचंड वाढलेला आहे आणि सगळ्यात मोठा रेकॉर्ड तर असा आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये विजेची एकूण मागणी 20% वाढली आहे. 20%. 20% कशाला म्हणतात? पूर्वी 10 वर्षात 20% वाढत नव्हती. याचा अर्थ असा आहे की उद्योगही येत आहेत, विजेचं कन्झम्पशनही वाढतंय. ज्या राज्यामध्ये, समजा जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विजेचे दर असते तर आजूबाजूची सगळी राज्य कॉम्पिटिटिव्ह आहेत, लोक तिथे गेली असती, पण ती गेली नाही आहेत, ती महाराष्ट्रात आलेली आहे. अनेक वेळा लोक काय आहे सांगताना सोयीचं स्टॅटिस्टिक देतात. महाराष्ट्रामध्ये तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुटी ज्या दिलेल्या आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत की त्या सगळ्या आजही, त्या सगळ्या सुटी जर अकाउंट फॉर केल्या तर आपण सगळ्यात कमी जाऊ. आणि तिसरं तुम्हाला महत्वाचं सांगतो, ग्रीड सपोर्ट चार्ज मधनं समजा जर पूर्वी एवढाच पैसा कमवायचा असेल किंवा त्यापेक्षा जास्ती कमवायचा असेल तर केवळ बॅटरी स्टोरेज मध्ये गेलं तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आज प्रश्न कसा आहे, ज्या बँकिंगचा आपण बोललो, जी काही वीज तो तयार करतोय त्यातली 35% वीज तो दिवसा वापरतोय आणि 65% वीज तो रात्री आपल्याला मागतोय. त्यामुळे नेट वी आर द लुझर. आपण जर या ठिकाणी टीओडीचा, टाइम ऑफ द डेचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो जर आणला नाही तर उद्या आपल्या खिशातनं पैसे द्यावे लागतात. मग आपल्या खिशातनं जर पैसे दिले, पैसे तर काही कंपनी देत नाही. MERC काय करते? MERC किती पैसे ते द्यायचे आहेत त्याचा हिशोब लावते आणि इथे बसलेल्या प्रत्येक ग्राहकावर तो टाकते. तर आपण दुसऱ्याला लॉस न करता जर एखादा निर्णय केला तर तो निर्णय योग्य आहे, पण आपला लॉस करून दुसऱ्याचा प्रॉफिट करायचा, आपला म्हणजे सामान्य ग्राहकाचा लॉस करून दुसऱ्याचं एक विविक्षित 40,000 लोकांचं प्रॉफिट आणि 3 कोटी लोकांचा लॉस, हे काही योग्य नाही. त्यामुळे हा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. मात्र ज्या लोकांना असं वाटत असेल की याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय, त्या सगळ्यांना आम्ही सांगितलंय तुम्ही बॅटरी स्टोरेज मध्ये जा, तर तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त फायदा होईल.